नमस्ते मुलांनो, आज आपण शिकणार आहोत विज्ञानाचा पाठ. पाठाचं नाव आहे स्थितिक विद्युत. स्थितिक म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी निर्माण होणारी विद्युत किंवा वीज. तर ती जी स्थितिक विद्युत असते ती थोड्या वेळापुरती निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल की आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून ठेवतो की नाही. स्वेटर घालून ठेवतो तर ते आपण खूप जास्तीत जास्त वेळ घातलेलं असतं, त्यामुळे नंतर दुसऱ्या ज्याने स्वेटर घातलेलं नसेल त्याच्या जवळून गेलं ते असं ॲट्रॅक्ट झाल्यासारखं होतं. जर तुमचा हा अनुभव लक्षात आला नसेल तर लक्षात घ्या. किंवा रात्री आपण ब्लँकेट पांघरतो हो की नाही, थंडीमध्ये ब्लँकेट पांघरतो तेव्हा त्याचा असं चर 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 आवाज येतो. तर का होतो, कारण ते जे काही ब्लँकेटचं कपडा असतो तो आपल्या अंगाला घासला जातो आणि त्याच्यात विद्युत निर्मिती होते आणि त्यामुळे तसा आवाज येत असतो. तसंच मागच्या वर्षी आपण केलं होतं की असं कंगवा फिरवलं जोरजोरात आणि मग ते कागदाचे कपटे असं कागद फाडले, छोटे छोटे तुकडे केले आणि असं घासलं, मग असं बघितलं तर सगळे कपटे काय झाले, त्या कागदाला चिकटले, बरोबर. तर हे सगळे प्रकार कसले आहे, स्थितिक विद्युतचेच आहे. पण मग हे स्थितिक विद्युत म्हणजे काय, त्याचा प्रभार कसा असतो, काय कशामुळे तसं ॲट्रॅक्शन होतं वगैरे, ते आपण आता ह्या पाठामध्ये सगळं शिकणार आहोत. तर म्हणजे जे वरील उदाहरणं मी आता तुम्हाला जे बोलली तेच त्यांनी विचारलं आहे की ह्या उदाहरणांमध्ये सभोवतालच्या वस्तूंमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक आपल्याला जाणवते. अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांचा आंतरिक गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे कारण त्या वस्तूत दोन प्रकारचे प्रभार सारख्या संख्येने असतात. म्हणजे जे आपण मागे शिकलो की प्रत्येक वस्तू कणाकणांनी बनलेली असते, बरोबर. आणि जे कण असतात त्याच्यामध्ये दोन्ही प्रभार असतात. धन आणि ऋण दोन्ही प्रभार असतात, पण त्यांची संख्या सारखी असते. त्यामुळे ती उदासीन असते ती वस्तू, म्हणजे कोणत्या वस्तूला ॲट्रॅक्ट करत नाही. म्हणजे समजा आता मी माझा हात धरला तर हे पुस्तक हाताला ॲट्रॅक्ट करणार नाही किंवा हात पुस्तकाला ॲट्रॅक्ट करणार नाही. पण पुढे जर काही गोष्टी घडल्या, घर्षण झालं तर हे पान ॲट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे समजा मी कंगवा हे केला आणि असा हे केला तर ते कंगव्याकडे ॲट्रॅक्ट होऊ शकतं. आलं लक्षात. म्हणजे पानाच्या कणाकणांमध्ये पण विद्युत प्रभार आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर धनप्रभार आणि ऋणप्रभार हे जेव्हा समतोल असतात तेव्हा तो पदार्थ उदासीन असतो. मी आता सांगितलंच तुम्हाला. म्हणजे या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही, म्हणजे त्याच्यावर धन किंवा ऋण असा प्रभार राहत नाही, म्हणून त्याला उदासीन म्हणतात. तर अशा प्रकारे एकमेकांवर काय परिणाम करत असतील त्या वस्तू, जर त्यांच्यावर प्रभार नसेल. जर प्रभार नसेल तर एकमेकांवर काय परिणाम करत असतील का, नाही करत. आलं लक्षात. जेव्हा वस्तू उदासीन असते तेव्हा त्या एकमेकावर परिणाम करत नाही. आता इथे त्यांनी हा पुढे हे सांगितले, काचेच्या दांड्यांचा प्रयोग सांगितला आहे. तर ह्या आहेत, याला म्हणतात काचेच्या दांड्या. तर काचेच्या दांड्या घेऊन त्यांनी एक प्रयोग करायला सांगितला आहे. एका काचेच्या कांडीचा टोकाकडील एक भाग रेशमी कपड्यावर घासा. घर्षणामुळे थोडासा प्रभार दुसऱ्या वस्तूवर जाईल, त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतील. ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा आणि त्याप्रमाणे प्रभारित केलेली दुसरी काचेची कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. काय दिसते, दोन्ही कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. तसेच प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा आणि ते टोक लटकलेल्या कांडीच्या काचकांडीजवळ न्या. काय दिसेल, दोन्ही कांड्या एकमेकांना आकर्षित करतायत असं दिसेल. आता त्यांनी काय सांगितलंय की ह्या काचेच्या कांड्या ज्या आहेत ना त्या अशा एकमेकांवरती घासायच्या. एकमेकांवर घासल्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये विद्युत प्रभार निर्माण होईल आणि दोन्ही कांड्या ज्या आहेत त्या एकमेकांना
हे काय होतं म्हणजे आता ते तुम्हाला इथे जाणवणार नाही, पण ते आम्हाला हाताला जाणवलं की ह्या एकमेकांपासून लांब गेल्या. काय झालं, कारण ह्या रेशमी कापडावरती ही कांडी घासली गेली, त्यामुळे याच्यातले काही हे प्रभार इकडे ट्रान्सफर झाले, इकडे गेले या कपड्यावर, आणि त्यामुळे ह्याच्यावर धन किंवा ऋण एक प्रभारी याच्यावर राहतो, एक प्रभार त्याच्यावर जातो. आणि तसा दोन्ही कांड्या मी घासल्या, त्यामुळे त्या एकमेकींना अशा असं थोडंसं आम्हाला जाणवलं त्या हाताला की रिपल्शन म्हणजे काय, प्रतिकर्षण झालं. पण त्यांनी काय सांगितलंय की एक कांडी अशी ठेवा आणि दुसरी प्लास्टिकचं. आता हे पहिली गोष्ट, हे दोन्ही काय आहे, सजातीय पदार्थ. सजातीय म्हणजे काय, सेम जातीचे पदार्थ. आणि हा काय आहे, हे वेगळं आहे, प्लास्टिकचं आहे. ॲक्च्युली त्यांनी प्लास्टिकची कांडी घ्यायला सांगितली, माझ्याकडे प्लास्टिकची कांडी नाही आहे, म्हणून मी प्लास्टिकचा पेन घेते. आपण त्याचा सुद्धा वापर तसा करू शकतो. आणि त्यांनी काय सांगितलंय, हा लोकरीच्या कापडावर घासायचा. आता तुम्हाला दाखवते की हे काय आहे, लोकरीचं कापड. आता हे लोकरीच्या कापडावर जर असं घासलं, घासलं जोरात घासायचं. आणि मग नंतर हे तर यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, म्हणजे हा जो पेन आहे तो त्या काडीकडे ओढला जातो, म्हणजे असा होतोय, चिकटतोय. हे इथून दिसणार नाहीये, हे मला जाणवलेलं आहे. आलं लक्षात? तर हा जो प्रयोग तुम्हाला करायचा असेल तर घरी तुम्ही करून बघा. तुमच्याकडे जर हे असेल, काय म्हणतात, तुटलेला थर्मामीटर असेल मोठा, आपल्याकडे असतो जनरली, घरी ठेवतात काही जण, तुटलेला थर्मामीटर असेल तर ती काचेची कांडी म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि त्या प्लास्टिकचा एक पेन घ्यायचा, त्याचं हे जसा मी प्रयोग इथे सांगितला तसा करून बघायचा. तर पहिल्या प्रयोगात काय झालं की ह्या दोन कांड्या ज्या आहेत, ह्या दोन कांड्या एकमेकांपासून असं होत होतं, म्हणजे एकमेकांपासून असं ढकलत होत्या. जसं आपण चुंबक घेतो की नाही, चुंबक, तर त्यांचे सजातीय ध्रुव काय होतात, असे फिरतात. ते चुंबकाचं ते चुंबक, तर त्यांचे सजातीय ध्रुव कसे होतात, त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होतं, प्रतिकर्षण. आणि विजातीय ध्रुव, वेगळे जर ध्रुव असले तर त्याच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होते. हे आपण बघितलेलं आहे. आलं लक्षात? आता हे बघा, हे कसं होतंय बघा, जवळ हे हलतंय, माझा हात हलवत नाही, हे प्रतिकर्षण आहे. आणि हे काय झालं, अट्रॅक्शन. कारण काय, ते चिकटलं गेलं आहे, हे चिकटलं गेलं. मी असं धरलं तरी ते ओढलं जात आहे, आणि हे मात्र केलं तर ते इकडे फिरते. मी चिकटवायचा प्रयत्न केला तरी ते चिकटत नाहीये. म्हणजेच काय, प्रतिकर्षण आणि आकर्षण. असंच ह्या काचकांड्यांचं पण काय झालं, प्रतिकर्षण झालं, आणि पेनाचं आणि काचेच्या कांडीचं आकर्षण झालं. तर अशा प्रकारचा हा प्रयोग तुम्ही एकदा घरी करून बघायचं. याच्यात नुसते प्रयोग आहेत, आणि ते प्रयोग तुम्हाला इथून कितपत समजतील हे मला नाही सांगता येणार, कारण प्रत्यक्ष तुम्ही अनुभवणं आणि मी करून दाखवणं याच्यामध्ये थोडासा फरक पडतोय. आता दुसरा मुद्दा आहे की विद्युत प्रभाराचा उगम कसा झाला, म्हणजे विद्युत प्रभार हा जो सुरू झाला तो कसा झालेला आहे, त्याची सुरुवात कशी झाली आहे. सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात, आणि हे कण अंतिमतः अतिसूक्ष्म अशा अणुकणांचे बनलेले असतात. अणूच्या संरचनेविषयी माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आता एवढी माहिती पुरेशी आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर हा धन प्रभारित भाग आणि चल हा ऋण प्रभारित भाग, हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर एक असं की प्रत्येक पदार्थ असतो, कोणताही पदार्थ, म्हणजे मग तो पेन असो, पेन्सिल असो, खडू असो, काही पण असो, त्याच्यात एक बारीक कण असतात. तर त्या बारीक कणांना काय म्हणतात, अणू म्हणतात. आणि हे जे अणू असतात त्याच्या एकदम आत जो असतो तो धन प्रभार असतो. तो कसा असतो, स्थिर असतो. आणि बाहेरून त्याची जी रचना असते
ती अशी गोल 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 असते, म्हणजे त्याचे चक्र समजा. आणि त्याच्यावरती ऋण प्रभार असतो, आणि हा ऋण प्रभार काय करतो, चल प्रभार असतो. जेव्हा दुसऱ्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा हा ऋण प्रभार दुसऱ्या वस्तूवरती जातो. जेव्हा घर्षण होतं तेव्हा याच्यावरचा हा जो ऋण प्रभार आहे तो इकडे जातो, आणि इकडे गेल्यामुळे जी वस्तू घासली जाते की नाही त्या वस्तूवर जातो. मग ती त्यामुळे त्याला काय म्हणतात, चल प्रभार. आणि धन प्रभार हा स्थिर असतो, आणि स्थिर असतो, आणि ऋण आणि धन यांची संख्या सेम सेम असते, त्यामुळे त्याला उदासीन असं म्हणतात. सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात, म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. तर मग विद्युत प्रभारित कशा काय होतात? जर सगळ्या वस्तू आपण म्हणतोय की त्याच्यामध्ये अणुरेणूंची धनप्रभारित आणि ऋणप्रभारित कणांची याची संख्या सेम असते, तर मग त्या उदासीन असतात. मग उदासीन असतात मग त्याच्यामध्ये विद्युत प्रभार कसा निर्माण होतो? तर विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. जसे काही विशिष्ट वस्तू एकमेकावर घासल्या जातात तेव्हा त्या वस्तूंचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण कणांमुळे ऋण प्रभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून ऋण कण गेले त्या वस्तूच्या ऋण कणांच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धनप्रभारित तर एक ऋण प्रभारित होते. आता समजा माझा हा हात आहे आणि हा हात आहे, आपण समजू की ही एक वस्तू ही एक वस्तू आहे. ओके, ते अशी घासली तर इकडचा जो ऋण प्रभार आहे तो इकडे आला. आलं लक्षात? आधी काय होतं, ह्याच्यावरती पण सेम सेम धन ऋण सेम सेम होते, त्यामुळे दोन्ही वस्तू उदासीन होत्या, त्यांच्यामध्ये विद्युत प्रभारित नव्हत्या. मग ह्या घासल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये जे चल ऋण प्रभार होतो तो याच्यावर आला. मग याच्यावर आल्यामुळे काय झाला, तो जास्त झाल्यामुळे ही वस्तू कशी झाली, ऋण प्रभारित झाली. आणि इथे धनप्रभार आहे त्याच्या इतका ऋणप्रभार नाही, म्हणजे धनप्रभार हा पण कसा झाला, तो हे झाला, म्हणून ही वस्तू कशी झाली, धनप्रभारित, आणि ही वस्तू ऋणप्रभारित. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, कोणत्याही दोन वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एक वस्तू धनप्रभारित होते आणि एक वस्तू ऋणप्रभारित बनते, आणि अशा पद्धतीने विद्युत प्रभाराचा उगम होतो. आलं लक्षात? आता हा जो प्रयोग दिलेला आहे इथे जे काही सांगितलेलं आहे ते मी नुसतं तोंडी सांगणार आहे, कारण माझ्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल नाही आहेत. तर तुमच्याकडे माझ्याकडे काय आहे, इथे चमचा मी सांगतो, लाकडी, ओके, फुगा नाही आहे माझ्याकडे, रिफिल नाही आहे, रिफिल असा पेन आहे त्याऐवजी, लाकडी स्केल नाही आहे, स्टीलचा चमचा आहे आणि पट्टी आहे. आणि रिफिलच्या ऐवजी आपण पेन घेतला आहे, रिफिलच्या ऐवजी पेन घेतला आहे. इथे खोडरबर आहे बघ, खोडरबर आहे. तर ह्या वस्तू त्यांनी घ्यायला सांगितले, आणि त्याच्यासोबत काय करायचं आहे, कागद, पॉलिथिन, नायलॉन कापड, सुती कापड, रेशमी कापड. आता माझ्याकडे हे रेशमी कापड आहे, नायलॉन कापड आहे, नंतर सुती कापड आहे, सुती कापड, रुमाल दे. तर हे सगळे पदार्थ घ्यायचे आणि काय करायचे, सारणीत दिलेल्या वस्तू कागदाच्या तुकड्यांपाशी न्या. काय झाले ते पहा. आता हे कागदाचे तुकडे आहेत माझ्याकडे, ओके, हे कागदाचे तुकडे. आता त्यांनी काय काय सांगितले, फुगा, तो माझ्याकडे फुगा नाही आहे, रिफिलच्या ऐवजी मी पेन घेतला आहे, पेन कागदाच्या तुकड्यांकडे नेला. काय झालं, काही झालं नाही. काय झालंय का, नाही झालं. नंतर खोडरबर घेतलं, खोडरबराचं काय झालं, काहीच झालं नाही. ओके, त्याच्यानंतर लाकडी स्केल नाही आहे पण मी हे लाकूड वापरते, काय झालं, नाही काही झालं. ओके, नंतर स्टीलचा चमचा, स्टीलच्या चमच्याचं काय झालं, काय नाही झालं. तर तांब्याची पट्टी नाही आपल्याकडे, तर ह्या वस्तूंचं काय झालं का, काहीही झालं नाही. आता काय करायचं आहे, ह्या ज्या वस्तू आपण घेतल्या आहेत, रिफिल, खोडरबर, चमचा आणि हे लाकडी, तर हे जे काही आहे हे कागद एकदा कागदावर घासायचं,
नंतर पॉलिथिनला घासायचं, कागदावर घासायचं, परत वस्तू आणायचं. आता समजा मी एक उदाहरण तुम्हाला करून दाखवते की समजा माझ्याकडे हा कागद आहे, कागदावरती मी हा पेन घासला, दुसरं पेन आहे का नुसतं टोचतोय नको, लागलं मला 2-3दा. तर जोरजोरात घासायचा हा आणि काय करायचंय, या कागदाच्या कपट्यांपाशी न्यायचं. तर काय होतंय बघा, चिकटलं की नाही. हां, तर अशा पद्धतीने आपला हे पण चिकटतो. तसंच कंगव्याचं करून दाखवते मी तुम्हाला की कंगवासुद्धा जोरजोरात घासायचा आणि मग तो कागदाच्या कपट्यांपाशी न्यायचा. काय होतंय, कागदाचे कपटे चिकटतात ते पण पंख्याच्या हवेने पडून जातात. तर हे प्रयोग तुम्ही घरी करून बघायचे की ह्या वस्तू घ्यायच्यात, या वस्तूंवरती त्या घासून बघायचं आणि प्रत्येक वेळी कागदाच्या कपट्यांपाशी न्यायचं आहे. आणि मग नंतर हा जो चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये तो पूर्ण करायचा की कागदाचे कपटे आकर्षित झाले हो का नाही, हो किंवा नाही, एवढंच लिहायचं आहे. तर हा प्रयोग तुम्ही मात्र प्रत्येकाने स्वतः करून बघा, कारण तो तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा तुमच्या जास्त छान लक्षात राहील. ओके. तर आता पुढे आहे, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा लोकरी कापडाने घासला असता त्या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. आणि ॲम्बरला ग्रीक भाषेत दांडा म्हणजेच राळेचा दांडा म्हणजेच ॲम्बर, आणि ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी असं नाव दिलं. म्हणजे जे आपण म्हणतो की नाही इलेक्ट्रिसिटी काय आहे, तर तो शब्द कुठून आला आहे, तर 2500 वर्षापूर्वीचं हे ग्रीक शास्त्रज्ञाचं होतं की त्याने पण ते पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा लोकरीच्या कापडाला घासला. पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा म्हणजेच काय, ॲम्बर, ते लोकरीच्या कापडाला घासलं आणि ते मोराचं पीस असतं की नाही, मोराचं पीस त्याच्याकडे नेलं तर ते पीस अट्रॅक्ट होतं. तुमच्या लक्षात आलंय की नाही माहिती नाही मला, पण मोराचं पीस जर तुम्ही आपल्या त्वचेच्या इथे जरी असं हे केलं ना तरी त्याचे जे पीस असतात ना, पीस ते असे अट्रॅक्ट होतात आपल्या त्वचेकडे, पण घासले जातात. हां, किंवा स्वेटर घातलं असेल तर स्वेटरकडे पण ते अट्रॅक्ट होतात. तर ते बघा, म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या कधी स्वेटर घातलं आणि तुमच्याकडे मोरपीस असेल तर तुम्ही ते करून बघा, तुमच्या लक्षात येईल. ते इथपर्यंत समजलं. आता पुढे आहे विद्युत घर्षण. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला विद्युत घर्षण असं म्हणतात. म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं की नाही, असं केल्यानंतर जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते किंवा जी विद्युत निर्माण होते त्याला घर्षण विद्युत असं म्हणतात. आणि हे विद्युत प्रभार घर्षण झालेल्याच ठिकाणी, म्हणजे समजा आता मी हा दांडा जर इथे घासला ना तर इथेच विद्युत निर्माण होईल, ह्या भागामध्ये विद्युत निर्माण होणार नाही. म्हणजे जेवढा भाग आपण घासतो तेवढ्याच भागावर विद्युत निर्मिती होते आणि ती तात्पुरत्या स्वरूपाची, बरोबर इथे दिलंच आहे पुढे, वस्तूवर ते थोड्या वेळापर्यंत असतं आणि म्हणून त्याला स्थितिक विद्युत भार असं म्हणतात. तो स्थितिक विद्युतमधील प्रभार हा दमट आणि ओलसर हवेमध्ये शोषल्या जातात. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पहावेत. आता त्यांनी सांगितलंय की हे विद्युत आपण घासलं आणि ते चिकटलं आणि थोड्या वेळाने पडून गेलं. मग हे का झालं, कारण त्याच्यावरचा जो प्रभार निर्माण झालेला तो थोडा वेळपर्यंत अट्रॅक्ट केलं त्याने आणि नंतर तो जो प्रभार होता तो हवेमध्ये ॲब्सॉर्ब होऊन गेला. हवेमध्ये काय होतं, दमट आणि ओलसर हवेमध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातो. आता सध्या पावसाळ्याची हवा आहे त्यामुळे त्यात ॲब्सॉर्ब होऊन गेला. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की जेव्हा हिवाळा सुरू असेल, जेव्हा पावसाचं वातावरण नसेल, हवेत ओलसरपणा नसेल, दमटपणा नसेल, त्यावेळी तुम्ही कोरड्या हवेमध्ये हे असे प्रयोग करून बघा, तर तुमचं ते आणखी थोडा वेळ टिकेल. ते काही परमनंट त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होत नाही, पण जी काही होते ती थोडा आणि जास्त वेळ तुम्हाला बघायला मिळेल. आलं लक्षात. आता हा पुढचा जो प्रयोग त्यांनी सांगितलेला आहे स्ट्रॉचा, तर स्ट्रॉ माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी तो करत नाही आहे, पण तुम्ही तो करून बघा, कारण
खूप काही अवघड प्रयोग नाही आहे. 2 स्ट्रॉ पाहिजे त्याला. तुमच्या जवळ जर नारळ पाणीवाला आला तर त्याच्याकडे 2 स्ट्रॉ त्याच्याकडनं घेऊ शकता तुम्ही. तर काही स्ट्रॉ त्यांनी साहित्य काय सांगितलं आहे, स्ट्रॉ, लोकरीचं कापड आणि काचेची बाटली. म्हणजे बाटली फक्त मे बी काचेची असू दे किंवा तुमची प्लास्टिकची असू दे, फक्त काचेची त्यांनी का सांगितली असेल की ती स्थिर उभी राहते. रिकामी बाटली असेल ती स्थिर उभी राहते, प्लास्टिकची असेल तर हवेने पडून जाईल, म्हणून काचेची बाटली. आणि त्या बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ तिच्या जवळ न्यायची. आता ही समजा आपण हे गृहीत धरूया की समजा ही स्ट्रॉ आहे आणि ही स्ट्रॉ त्याच्याजवळ नेली तर काय होणार, काहीच नाही होणार, बरोबर. कारण त्यांचं काही घर्षण बिर्षण काही आपण केलेलं नाही. दोन्ही कशा आहेत, दोन्ही स्ट्रॉ उदासीन आहेत. आणि त्यांनी काय होते ते पहा, बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा, दुसरी स्ट्रॉ लोकरीच्या कापडाने घासा आणि बाटली जवळ न्या. आता जे स्ट्रॉच्या बाबतीत घडणार आहे तेच काचेच्या दांड्यांच्या बाबतीत पण घडू शकतं. तर माझ्याकडे स्ट्रॉ नसल्यामुळे मी पेन घेऊन तुम्हाला हे करून दाखवते की हे होतंय. फक्त ते आता तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण तितकं त्याचं स्थितिक ऊर्जा तितकी निर्माण होत नाही. आता हा पेन आहे, बरोबर, आणि हा मी इकडनं घासलाय, खूप असा घासला आणि अट्रॅक्ट होतंय, ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतं. अदरवाईज काय झालं असतं, रिपल्शन झालं असतं. जर दोघांचं विद्युतभार सेम असता, धन धन किंवा ऋण ऋण असता, तर ते रिपल्शन झालं असतं. पण मी हे घासल्यामुळे याच्यावरती ऋणभार आला, याच्यावर कपड्यावरती जो होता तो ऋणभार ह्या पेनवर गेला आणि ह्या पेनवर मात्र धन ऋण सेम होतं. त्यामुळे तो कसा होता, उदासीन होता, आणि त्यामुळे ते घासलं गेलं. त्यामुळे हा ऋणभार इकडे अट्रॅक्ट झाला. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा प्रयोग करून बघितला घरी तर तुमच्या लक्षात येईल की 2 स्ट्रॉ घेऊन एकाच वेळी लोकरीने घासा. जर तुम्ही हे दोन्ही एकाच वेळी घासलं, दोन्ही स्ट्रॉ एकाच वेळी जर अशा घासल्या आणि मग त्यांना बघितलं तर त्यांचं असं असं हलणार ते, की त्या एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार नाही. आता ह्या पेनमुळे ते का होत नाही, कारण स्ट्रॉ कशा असतात, वजनाने हलके असतात, त्यामुळे ते तुम्हाला दिसलं असतं. आलं लक्षात. ते पटकन तुमच्या लक्षात आलं असतं की ते हलतात आहे किंवा ते अट्रॅक्ट होतात आहे. पण हे पेन कशी आहेत, जरा जड आहेत, त्याच्यामुळे ते तुमच्या इथून लक्षात येत नाही. तुम्ही जर माझ्या समोर असतात तर तुम्हाला ते पटकन लक्षात आलं असतं, किंवा तुम्ही स्वतः ते करून बघितल्यावर तुमच्या पटकन लक्षात येईल. कारण एखादी गोष्ट जर अट्रॅक्ट होत असली तर आपले हात पटकन असे आकर्षित होतात आणि आपण पर्पजली ते ठरवतो असे घट्ट ठेवायचे, पण तरी ते अट्रॅक्ट होतात. जसं चुंबकाच्या बाबतीत मी तुम्हाला दाखवलं की मी असं धरत होती घट्ट, पण तरी ते हलत होते, रिपल्शन करत होते, ते एकमेकांकडे जात नव्हते. आणि जेव्हा उलटं केलं तेव्हा ते एकमेकांकडे पटकन चिकटले. मी किती धरलं की नाही जायचं तरी ते गेले. म्हणजे अट्रॅक्शन आणि रिपल्शन ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आता हे झालं. पुढचं आहे वरील सर्व कृतींचं निरीक्षण नोंदवायचं. म्हणजे हा प्रयोग करून झाला, हा जेव्हा तुम्ही प्रयोग कराल तेव्हा ह्या नोंदी तुम्ही करायच्या, की पहिल्यांदा प्रभार नसलेल्या प्रभारित स्ट्रॉकडे नेल्यास काय झालं, किंवा समान विद्युतभार असणाऱ्या 2 स्ट्रॉ जवळ आणल्यावर काय झालं, आणि त्यांना प्रभारित स्ट्रॉ आणि ज्याने घासले ते विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यावर. आता एक प्रभारित स्ट्रॉ आहे आणि दुसरी हे आणली, कापड आणलं, तर काय झालं, तर ते अट्रॅक्ट होणारे का रिपल होणारे, म्हणजे त्यांना आकर्षण होणारे का प्रतिकर्षण होणारे, हे सगळं ह्या चार्टमध्ये लिहायचं. त्यामुळे कोणते बाकी प्रयोग करा की न करा, पण हा प्रयोग तुम्ही करायचाच आहे, कारण त्याच्यावरनं हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा. मी तुम्हाला सांगून फक्त तुम्ही कॉपी करणार, मी सांगणार असं होणार. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष तो प्रयोग करून त्याचा काय अनुभव आहे ते तुम्ही स्वतः त्यामध्ये लिहायचं आहे. विद्युत प्रभारित वस्तू प्रभारित नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. समान विद्युतभारांमध्ये प्रतिकर्षण होते, विरुद्ध विद्युतभारांमध्ये आकर्षण होते, आणि विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. आता हे जे आपण आत्तापर्यंत करत आलो आहे, आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की विरुद्ध असतील तर ते आकर्षण होतं, सेम असेल तर प्रतिकर्षण होतं, म्हणजे ते एकमेकांकडे आकर्षिले जात नाहीत. तर अशा पद्धतीने हे हा एवढा भाग संपलेला आहे. आता
आता त्यांनी दुसरं एक सांगितलंय की थर्माकॉलचं बॉल असतो. थर्माकॉल म्हणजे आपण वस्तू आणली की तो पांढरं पांढरं असतं की नाही, फोडलं की असं 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 उडतं, तर ते थर्माकॉल. तर ते आता मिळत नाही, दुकानामध्ये मिळत नाही. त्याच्याऐवजी छोटी बॉटल घ्यायची कोरडी, त्याच्यामध्ये मोहरी भाजी करते की नाही, काळे काळे बारीक बारीक दाणे असं ते टाकायचे आणि हलवायचं. तर काय होतं ते बघायचं आणि त्याचं निरीक्षण नोंदवायचं. मी सांगणार नाही, मला माहिती आहे त्याचं काय होतं, कारण मी ते करून बघितले. पण तुम्ही ते करून बघा, आणि कारण हे त्यांनी करायला सांगितले की हे करा आणि निरीक्षण नोंदवा. तर तुम्ही काय होतं ते बघायचं. ते चिकटून बसतात, बाटलीला चिकटून बसतात, तर का बसतात ते कारण शोधायचं आहे. आलं लक्षात. पुढचं आहे स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. आता इथे प्रयोग करायला सांगितलं त्यांनी. एका प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा, या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करा, तो कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ न्या. काय होतं म्हणजे एक कंगवा जो आहे त्या कंगव्याला काय करायचंय, प्लास्टिकच्या कागदाने घासायचंय, प्लास्टिकच्या कागदाने घासायचं आणि दुसरा कंगवा जो आहे ते जवळ न्यायचं. काय होतंय ते बघायचं आणि काय होतं ते तुम्ही नोंद करायची. आणि प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. कंगवा किंवा फुगा केसांवर घासा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ आणा. काय होते ते पहा. आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या. काय होतं इथे चित्रामध्ये दिलेलं आहेच, पण हा पण प्रयोग तुम्ही स्वतः करून बघायचा आहे, कारण हे सगळ्या गोष्टी करून बघणं हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. त्यांनी काय सांगितलं की कंगवा असा केसांवरती घासायचा, असा घासा किंवा असा घासा कसाही, आणि नळ चालू करायचं. पण नळ मोठा धार नाही करायचं, बारीक चालू करायचं. आणि छोटी धार असेल ना तर नेऊन बघायचं. काय होतं की धार त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि थोडीशीच, आणि नंतर पुन्हा नेलं तर मग होत नाही. तर ते का होत नाही तो विचार करा आणि ते तुम्ही तुमच्या नोंदी करून ठेवा. आता हेच त्यांनी खाली निरीक्षणाला अशी खूण करा, बरोबरची खूण करा. त्यांनी निरीक्षणाच्या काही नोंदी दिल्यात, मग त्याच्यामधल्या कोणत्या नोंदी बरोबर आहेत हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की याच्यातलं काय बरोबर आहे. आलं लक्षात. तर विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित होते, प्रतिकर्षित होते का पूर्ववत होते. म्हणजे आपण घासला तो कंगवा आणि नेला तर काय झालं, मग 3 पर्याय दिले, आकर्षित, प्रतिकर्षित का पूर्ववत होते. त्याच्यातलं बरोबर काय ते तुम्ही सांगायचं आहे. दुसरा प्रश्न दिलाय त्यांनी, विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित, प्रतिकर्षित का पूर्ववत होते. आता कंगवा धारेत धरल्यानंतर तो मागे नेला, मग काय झालं की धार आकर्षित झाली त्याच्याकडे गेली का प्रतिकर्षित झाली का पूर्ववत झाली ते बघायचंय. तर हे निरीक्षण तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला ते सांगता येणार नाही. सुरुवातीस पाण्याची धार प्रभार रहित आहे. ऋण प्रभारित कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्याच्या समोरच्या भागातील ऋण कण दूर सारले जातात आणि ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभारित बनतो. कंगवा ऋण आणि पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षिली जाते. कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात आणि धन आणि ऋण संख्या प्रभारांची संख्या समान होते. त्यामुळे पाण्याची धार प्रभाररहित होते आणि आकर्षित होणे थांबते. जे मी आता तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्रयोग करून बघितला तर तुम्हाला कळणार आहे. पण हे असं का झालं तर त्याच्या मागचं कारण त्यांनी इथे दिलेलं आहे की का झालं. तर ती जी धार असते त्याच्यात प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे धन ऋण सगळे प्रभाराचे कण असतात. आणि जेव्हा कंगवा घासला म्हणजे कंगवा ऋण प्रभारित झाला, तो जवळ आणल्यामुळे याच्यातले ऋण ते बाजूला जातात आणि धन असतात, मग त्यामुळे ते अट्रॅक्ट होतं. आणि मग जेव्हा कंगवा लांब नेला तर तेव्हा ते ऋण खाली येतात आणि मग ऋण आणि धनाची संख्या सेम होते, त्यामुळे ती धार पूर्ववत होते. आलं लक्षात. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय तर ते हे असं आहे. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वाढदिवस असेल लहान मुलांचा तर आपण काय करतो, फुगे फुगवतो आणि भिंतीवर असे चिकटवून देतो, बरोबर. तर भिंतीवर प्रभाररहित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो, तर ते
कारण शोधून काढायचे आणि नोंद करायची. तर आता बाकीचा भाग आपण थोड्या वेळानंतर बघूया. त्यांनी आणखी एक प्रयोग करून बघायला सांगितला आहे. खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवा आणि पातळ पॉलिथिनची पिशवी तिला जलद गतीने घासा. काय झाले, असे का घडले? तर जी ट्यूबलाईट असते ती खराब झाली की ती काय करायची, ती अंधार, तिकडे उजेड नाही आहे तिथे ठेवायची आणि पिशवी असते ना, कॅरी बॅग म्हणजे आपण कपडे आणतो ती पॉलिथिनची, तिच्याने असं 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 घासायचं. काय होतं आणि हे असं का झालं असेल, विचार करा आणि ते लिहा असं त्यांनी सांगितलं आहे. आता दुसरं त्यांनी सांगितलं आहे, ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी आणल्यास कोणती क्रिया घडते? आता हे जे काही आहे याला म्हणतात ॲल्युमिनियमची गोळी. तर घरी काय करायचं, तुम्ही ॲल्युमिनियमची गोळी तुमच्याकडे नसेल समजा, तर ॲल्युमिनियमची कोणती वस्तू तुम्ही जी अशी आहे तुम्ही कॅरी करू शकाल अशी वस्तू असेल छोटी, ती घ्यायची आणि त्यांनी जो प्रयोग करून बघायला सांगितला आहे तो करू शकतो. अचित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होणारी व दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात. आता इथे चित्र दाखवलेलं आहे. त्या चित्रामध्ये एका चित्रात काय झालं आहे की फुगा आणि ॲल्युमिनियमची गोळी एकमेकाकडे आकर्षिले जात आहेत आणि दुसरा आज जे आहे त्यांमध्ये स्पर्श होतात, समान प्रभारित होतात आणि पुन्हा तिसऱ्या याच्यामध्ये ते एकमेकांपासून लांब जातात. अचित्रामध्ये प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूंमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो आणि दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात आणि चित्रामध्ये दोन्ही वस्तू एकमेकांचा स्पर्श होतात. म्हणजे जो आपण फुगा जवळ आणला आहे तो घासला गेल्यामुळे काय होतं आहे की ते त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होते आणि ते एकमेकाकडे आकर्षित होतात. पण जेव्हा ते एकमेकांकडे आकर्षित होतात तेव्हा ही जी आहे काय म्हणतात ॲल्युमिनियमची गोळी ही कशी आहे, उदासीन आहे. म्हणून याच्यावरचे जे ऋण प्रभार आहे ते याच्यावर ट्रान्सफर होतात, ते सेम होतात. मग त्याच्यामुळे काय होते, ते एकमेकांपासून तिसऱ्या चित्रामध्ये ते एकमेकांपासून दूर जातात आहे. अशा पद्धतीने हे पहिल्या याच्यामध्ये आकर्षण आहे, मग नंतर एकमेकांना स्पर्श होतात, समान प्रभारित होतात आणि तिसऱ्या याच्यामध्ये प्रतिकर्षण निर्माण होते. तसे विद्युत भाराचे परिणाम काय होतात, दोन वस्तूंना एकत्र आणल्यानंतर त्याचा परिणाम काय होत जातो हे त्यांनी या प्रयोगातून सिद्ध केले. पुढचं आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजे काय ते तुम्हाला दाखवते. हे असं ते इन्स्ट्रुमेंट असतं, म्हणजे अशी ती वस्तू असते की ज्याच्यामध्ये आत दिसते तुम्हाला, आत हे पत्रे लावलेले असतात. तर ते पत्रे जे आहेत ते सोन्याचे पत्रे म्हणून त्याला सुवर्णपत्र म्हणतात. तर ह्या सुवर्णपत्र विद्युतदर्शीमध्ये काय करायचे त्यांनी सांगितले, हे वस्तूवरील प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहेत. यात तांब्याच्या दांड्याला वस्तूच्या टोकाला धातूची चकती असते, तर दुसऱ्या बाजूला सोन्याची दोन पातळ पाने असतात. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील आणि प्रभार नसलेली वस्तू चकतीजवळ नेली तर त्याची पाने मिटलेली राहतात. प्रभारित वस्तू चकतीजवळ नेतात दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे प्रतिकर्षित होतात, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात. हाताने चकतीला स्पर्श केला असता पाने जवळ येतात, कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो आणि पाने प्रभार रहित होतात. आता हे जे काही आहे इन्स्ट्रुमेंट, त्याच्यावर आपण हात लावल्यामुळे काय होतं आहे की त्यांच्यामध्ये खूप काही हालचाल होत नाही आहे. बरोबर, लक्षात येते तुमच्या, हालचाल काही होत नाही आहे. पण जर आपण एखादी समजा मी हे केलं, समजा मी हे घासलं, कंगवा असा घासला पेपरवरती आणि मला दाखवायला असं धरावं लागेल, एक सेकंड, असं खूप जोरात घासला. शंकू एक मिनिट नाही, हे धरून ठेव, असं फक्त हात राहू दे. हां, असा
थोडासा सरळ धर, सरळ. हां, काय झालं? पानं लांब गेली. परत एकदा बघा. असं. हां, बस. गेली ना? आलं लक्षात? काय होतंय? पानं लांब जातात आहेत. ही जी सोन्याची पानं जी आहेत ती लांब जातात आहेत, लांब जातात. म्हणजे काय की जेव्हा आपण विद्युतभारित वस्तूचं ह्याला स्पर्श केला, हे धातूचं आहे, याच्यातून ती विद्युत ऊर्जा जी आहे ती वहन होतं आणि मग ते दोन्ही सजातीय सेम सेम होतात. त्यांच्यावर सेम प्रभार, विद्युत प्रभार निर्माण होतो आणि त्यामुळे ते दोन्ही प्रतिकर्षित लांब लांब जातात. आणि आता त्याच्यावरती प्रभार नाही आहे, त्यामुळे ते आहे त्या ओरिजिनल स्थितीमध्ये आहेत, की आता त्यांच्यावरती प्रभार नाही आहे, उदासीन आहेत ते. त्यामुळे ते आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा जवळ येऊन थांबतात. आणि जेव्हा विद्युतभारित वस्तू ते आपण टेकवली तर ते लांब लांब जातात, कारण सजातीय विद्युत प्रभार त्याच्यावर निर्माण होतो. आलं लक्षात? विद्युतदर्शीमध्ये सोन्याऐवजी दोन धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत? आता हे जे काही आहे ह्याच्यामध्ये दुसरे धातूचे लावता येतील का? तर लावता येतील, कारण आपण विद्युत वहनासाठी ह्याच्यामध्ये काय कोणत्या तारा असतात? तांब्याच्या तारा असतात, बरोबर. मग आपण दुसरा धातूसुद्धा त्यासाठी वापरू शकतो. आता पुढचं आहे 1752मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम याच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयत्न केला. हा पतंग रेशीम कापड, देवदार झाडाचे लाकूड आणि धातूची तार वापरून केलेला. धातूची तार अशा प्रकारे जोडली की तिचे टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले होते. ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करतात. विद्युत प्रभार ढगातून पतंगावर स्थानांतरित झाला तेव्हा पतंगाची सैल दोरीत आटलेली होती. हा विद्युत प्रभार दोरीतून जमिनीपर्यंत पोचला आणि जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली, म्हणून विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्याने स्पष्ट केले. म्हणजे हा जो शास्त्रज्ञ आहे त्याने काय केलं की ढगामध्ये सुद्धा वीज आहे. आपण म्हणतो की नाही, वीज कडाडली किंवा वीज चमकली, ढग गडगडले, हे काय असतं? तर त्याच्यामध्ये सुद्धा वीज असते, विद्युत ऊर्जा असते. तर हे सिद्ध करणारा हा त्यांनी प्रयोग केला की पतंग उडवायचं. तर पतंग त्यांनी कशापासून बनवलेला? रेशमी कापड, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नाही, हे कापड कसलं आहे? रेशमी कापड, मऊ मऊ असतं असं. आणि रेशमी कापड, नंतर झाडाचं लाकूड जे वापरलं ते देवदार झाडाचं लाकूड वापरलं. आणि धातूची तार, जो दोरा वापरतात की नाही तुम्ही पतंगाला दोरा, त्याच्याऐवजी धातूची तार वापरली आणि असा पतंग तयार करून तो त्यांनी आकाशात उडवला. जेव्हा तो आकाशात उंच गेला तेव्हा ढगाला स्पर्श झाल्याबरोबर काय झाले? ढगामधली वीज ती ताट हे होती, पतंगाची वायर ताट होती, ती त्या तारेतून ती वीज जमिनीपर्यंत पोचली. तिथे असा हे झाला, प्रकाश निर्माण झाला किंवा ठिणगी निर्माण झाली आणि ती जमिनीत गेली. तर अशा पद्धतीने त्यांनी वीज म्हणजेच विद्युत प्रभाराचे रूप आहे हे त्यांनी सिद्ध केले. आलं लक्षात? आता पुढचं वातावरणातील विद्युत प्रभार. मग वातावरणातील विद्युत प्रभार म्हणजे हे आपल्याला कधी बघायला मिळतं? पावसाळ्यातच बघायला मिळतं. कसं मिळतं? तर आकाशामध्ये विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो, आपण म्हणतो काही ठिकाणी वीज पडली, वीज पडून झाड जळून गेलं किंवा वीज पडून माणसं मरतात, हे अनेक गोष्टी घडतात. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की वातावरणामध्ये सुद्धा हे विद्युत प्रभार आहेत. तर आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण घेत आहोत, कधी घेतला आहे. कधी कधी झाडावर, इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण वाचतो. हे घडू नये म्हणून काय उपाय करता येतील? आकाशात वीज चमकते, जमिनीवर वीज पडते, म्हणजे नेमके काय घडते? तर आकाशात जेव्हा ढग आणि हवा घासले जातात तेव्हा वर असणारे ढग धन प्रभारित होतात, तर खाली असणारे काही ढग ऋण प्रभारित होतात. जेव्हा आकाशातले हवा आणि
ढग एकमेकावर घासले जातात बघा तुम्ही. पावसाळ्यामध्ये काय असतं, वारा पण जोरात वाहत असतो, ढग इकडे तिकडे जात असतात, म्हणजे तर दिसतात आपल्याला, ढग वहन होतं ढगांचं. तर त्यावेळी काय होतं की हवा आणि ढग एकमेकावर घासले जातात आणि घासल्या गेल्यामुळे काही ढग ऋण प्रभारित, काही ढग धन प्रभारित, तर काही ढग ऋण प्रभारित होतात. आणि त्यामुळे काय होतं, वीज चमकणे आणि पडणे यामध्ये विज्ञान गुंतागुंतीचे, म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगाचा विचार करू. आता त्यांनी सांगितलं की हे जे काही आहे, वीज चमकणं आणि वीज पडणे, हे जरा काय म्हणता येईल, गुंतागुंतीचं विज्ञान आहे. तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर. मग आपल्याला समजून घ्यायचं तर आपण काय विचार करू की सपाट जमीन जी आहे त्याच्या वरच्या भागामध्ये जे काही ढग आहेत ते आणि आकाश जे आहे त्याचा आपण विचार करूया. मग आकाशातील एक ऋणप्रभारित तळ असलेला ढग याचा विचार करू. म्हणजे जो ढग आहे, ढग असा ढग, तर त्याचा जो तळ आहे तो कसा आहे, ऋणप्रभारित, त्याचा आपण विचार करू. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद 1 सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. त्यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा, उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते. म्हणजे जेव्हा एखादा ढग असतो की इथे त्याचा ऋण 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 प्रभार आहे आणि जमिनीवर पण ऋण प्रभार आहे, तेव्हा याचा ऋण प्रभार जेव्हा जास्त होतो तेव्हा पाण्याच्या रूपाने ते खाली, ऋण प्रभार खाली जमिनीकडे व्हायला लागतो. आणि हे कसं होतं, विदिन सेकंड पटपट होत असतं, ते पटपट होत असतं. आणि त्यावेळी काय होतं की हा विद्युत प्रवाह जेव्हा वाहत असतो त्या विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते. म्हणजे जेव्हा ते ऋण प्रभार खाली येत असतात तेव्हा अशी जोरात आकाशात आवाज पण होतो आणि उष्णता पण निर्माण होते आणि प्रकाश पण निर्माण होतो. अशा प्रकारे ती वीज निर्माण होते. आता वीज पडणं म्हणजे काय, आपण वीज चमकणं कळलं आपल्याला की ढगाचा खालचा भाग जर ऋणप्रभारित जास्त असेल, जेव्हा त्याचा ऋणप्रभार जमिनीच्या ऋणप्रभारापेक्षा जास्त होतो तेव्हा ते खाली येतात, ते ऋणप्रभार, आणि तेव्हा ते खाली येत असताना उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जा निर्माण होते, म्हणजे वीज निर्माण होते. हे आपल्याला वीज चमकते हे आपल्याला कळलं. आता वीज पडते म्हणजे काय, तर विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते, हे तुम्हाला माहीतच आहे. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यामध्ये विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो, त्याला वीज पडणे असं म्हणतात. म्हणजे जेव्हा उंच इमारत किंवा झाडाचं वरचं टोक जे असतं तर त्या टोकाच्याकडे ढग आकर्षित होतात हे आपल्याला माहिती आहे. तर त्याचं काय होतं की जेव्हा विद्युत प्रभार निर्माण होतो, विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो, तेव्हा ढग त्या विरुद्ध विद्युत प्रभाराकडे आकर्षित होतात आणि हे असं टोक असल्यामुळे काय होतं, ते लवकर आकर्षित होतात आणि त्यामुळे ते तिथे पडतात आणि विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढग प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतात, त्याला म्हणतात म्हणजे ढगातला प्रभार जो पडतो त्या इमारतीवर त्याला म्हणतात वीज पडणे. इथपर्यंत कळलं. आता पुढे आहे वीज पडून कोणते नुकसान होते, वीज पडून कोणते नुकसान होते किंवा वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल. तर हे जनरल आहे, त्याचा विचार आपण करू शकतो की वीज पडून कोणते नुकसान होते. झाडांवर वीज पडते किंवा त्यामुळे झाडं मरून जातात किंवा प्राण्यांवर पडली, माणसांवर पडली, झाडाखाली माणसं उभी असली तर ती मरतात. अशा प्रकारे वीज पडल्यामुळे नुकसान होऊ शकतं. शेताच्या आजूबाजूला असलेलं हे खराब होऊ शकतं. तर विजेमुळे होणारी प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर होतो आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे नत्र पुरवतो. जसं आपण म्हटलं की माणसं मरतात, झाडं जळून जातात किंवा झाडाच्या आजूबाजूची पिकं पण मग जळतात. जेव्हा
झाडावर वीज पडली आणि तिथे जर ते झाड पूर्ण जळून गेलं तर त्याच्या आजूबाजूला जे असेल किंवा त्याच्या खाली जे लोक थांबलेले असतील झाडाखाली ते पण मरतात, तिथे प्राणी असले ते पण मरतात आणि तिथे जे पीक असेल ते पण जातं. हे जसं नुकसान होतं तसं त्याचा फायदा पण काय होतो की त्याच्यामुळे जी प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो, त्याच्यामुळे ऑक्सिजन, हवेतला नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो. म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन एकत्र येतात आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं आणि हे नायट्रोजन ऑक्साईड काय होतं, तो पावसाच्या पाण्याबरोबर खाली येतो आणि पाण्यामध्ये मिक्स होतो आणि जमिनीला म्हणजे जमिनीवर येतो आणि जमिनीची सुपीकता वाढवणारं नत्र तयार करतो. नत्र म्हणजे खत, की जे घटक की जो जमिनीची ज्या घटकामुळे जमिनीची सुपीकता वाढते असं तो घटक तयार होतो. त्यामुळे हा त्याचा फायदा पण आहे. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते आणि हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण करतो. की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या गोलाच्या भोवती काय आहे, ओझोन वायूचा लेअर आहे. की जो ओझोन वायूच्या लेअरमुळे सूर्याचे जे अतिनील किरण आहे की जे आपल्याला त्रासदायक आहेत ते आत येऊ शकत नाही. त्या कव्हरमुळे काय होतं की जो आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश आत येतो, जे अतिनील किरण असतात ते परत म्हणजे रिफ्लेक्ट होतात. तर विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे म्हणजे हवेतील ऑक्सिजनचं रूपांतर कशात होतं, ओझोन वायूमध्ये. आणि ओझोन वायू हा जो आहे तो पृथ्वीवरती सूर्याचं अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करतो. त्यामुळे आपल्याला हे दोन आपल्याला फायदे होतात त्यांचे. इथपर्यंत कळलं. म्हणजे वीज चमकणे, वीज निर्माण होणे या ज्या गोष्टी आहेत या हानिकारकच आहेत असं नाही. त्याच्यापासून आपल्याला हानी होते पण आपण आपलं संरक्षण करू शकतो. की उदाहरणार्थ जेव्हा पावसात तुम्ही जात असाल तर शक्यतो विजा चमकत असतील तेव्हा तुम्ही झाडाखाली थांबू नका. किंवा तुम्ही वाहनावर जर जात असाल तर वाहन एखाद्या दुकानाच्या इथे किंवा असं थांबून हे करा. जर तुम्ही 4 व्हीलरमध्ये असाल, 4 चाकी गाडीमध्ये असाल तर ते गाडीतच राहायचं, बाहेर यायचं नाही. असं आपण काळजी घेऊ शकतो. झाडाजवळ किंवा झाडाच्या आजूबाजूला राहायचं नाही. जिथे टोकदार हे असेल तिथे थांबायचं नाही. असं आपण करू शकतो. आलं लक्षात. पुढचं आहे तडित रक्षक. तडित रक्षक म्हणजे काय, तर ढगातून पडणाऱ्या विजेच्या अपघातापासून बचाव करण्यासाठी हे उपकरण वापरतात. त्याला तडित रक्षक असं म्हणतात. तर ते असं टोक असतं, त्याला असे टोक असतात. कशाचे असतात ते, धातूच्या तारांचे असतात. तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी, इमारतीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे आग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत विडाच्या जाड पत्र्याला जोडलेले असतात. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ हा जाड पत्रा घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कसं आहे की जी इमारत असते, इमारतीच्या सगळ्यात वरच्या टोकावरती असं टोकदार असतं आणि मग त्याला बाकीचे 2-3 हे असतात, त्याला टोकं असतात. पण एक टोक असं वरती असतं. का तर त्या टोकाकडे वीज आकर्षित होते आणि ते कशाचं असतं तर तांब्याच्या पट्टीपासून बनवलेलं असतं. आणि त्याचं एक टोक तिथे असतं आणि दुसरं टोक खाली जमिनीमध्ये खोलवर असतं. तिथे खड्डा करतात आणि त्याच्यामध्ये कोळसा, काळा काळा कोळसा आणि मीठ टाकलेलं असतं. जाड मीठ असतं की नाही ते टाकलेलं असतं आणि त्याच्यात ती पट्टी उभी केलेली असली. कशाची, बिडाच्या जाड पत्र्याला जोडलेली असतं त्याचं टोक. बीड पण एक धातू आहे की त्याच्या जाड पत्र्याला ते टोक जोडलेलं असतं त्या पट्टीचं, तांब्याच्या पट्टीचं, आणि ते त्याच्यात उभं केलेलं असतं. हे कशासाठी करतात तर जेव्हा ती वीज आकर्षित होते ती जाऊन पुन्हा त्याच्यातून जमिनीमध्ये पसरून जाईल आणि जमिनीमध्ये पसरल्यामुळे कुणाला नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने त्याच्यापासून विजेपासून स्वतःचं म्हणजे बचाव करण्यासाठी किंवा नुकसान टाळण्यासाठी आपण अशी सोय करतो. त्याला तडित रक्षक असं म्हणतात. नंतर विद्युतभारित ढग जमिनीवरून इमारतीवरून जाताच हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात. त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडित रक्षक बसवल्यामुळे आजूबाजूच्या परिसराचेही
वीज पडण्यापासून रक्षण होते. तडित अपघातापासून बचाव कसा करावा याची माहिती आपण आपत्ती व्यवस्थापनातून घेऊया. तर आता त्यांनी जे सांगितले की समजा ही एक इमारत आहे आणि त्याच्यावरती ते तडित रक्षक बसवले, तर आजूबाजूला जे घरं असतील किंवा आजूबाजूला जे दुकानं असतील, झाडं असतील, एरिया असेल, लोक राहत असतील, तर त्यांचं सगळ्यांचं त्यापासून संरक्षण होतं. कारण जेव्हा आकाशामध्ये वीज चमकते तर ती त्या तडित रक्षकाकडे येते आणि तिथून ती जमिनीत जाते. त्यामुळे आजूबाजूला कुठे झाड जरी असेल तरी त्याच्यावरती पडू शकत नाही. अशा पद्धतीने त्या उंच इमारतीवर जर तडित रक्षक बसवलं तर आजूबाजूच्या सगळ्या परिसराचं संरक्षण होतं. आणि अजूनही आपल्याला त्या तडित रक्षकाचे जे फायदे आहेत ते पुढे आपण हे बघणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन त्या पाठामध्ये आपण ते शिकणार आहोत. इथपर्यंत समजलं. आता मी जे छोटे छोटे प्रयोग आहेत ते सगळे तुम्ही घरी करून बघायचे आणि त्याचं काय रेकॉर्ड येतं ते जे मी तुम्हाला जे 2 चार्ट सांगितले ते पूर्ण करायचे, जे 2 तक्ते सांगितले ते लिहून काढायचे आणि प्रयोग वेगवेगळे करून बघायचे. त्याच्यानंतर धडा वाचायचा आहे, व्हिडिओ बघायचा आहे, पुन्हा धडा वाचायचा आहे, प्रयोग करून बघायचे आणि नंतर प्रश्न उत्तरं लिहायचे. आलं लक्षात? प्रश्न उत्तरं लिहा, व्यवस्थित विचार करून लिहा आणि गाईडमध्ये शक्यतो बघू नका, पुस्तकामध्ये उत्तरं शोधा आणि लिहा. आलं लक्षात? नमस्ते.